स्वागत आहे मित्रांनो आपल्या एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॉम्प्युटर मधली फाईल मोबाईलमध्ये आणि मोबाईल मधली फाईल कॉम्प्युटरमध्ये ट्रान्सफर कशी करायची याविषयी आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, बरेचदा आपल्याला फाईल ट्रान्सफर करण्याचं काम पडतं, पण आपल्याकडे डेटा केबल नसल्यामुळे आपण ती फाईल जी आहे ट्रान्सफर करू शकत नाही. पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगणार आहे. या ट्रिकचा वापर करून तुम्ही आपली फाईल कॉम्प्युटर टू मोबाईल इझिली ट्रान्सफर करू शकता. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये वायफाय एफ-टी-पी नावाचं ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. हे वायफाय एफ-टी-पी नावाचं ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलचं इंटरनेट ऑन करायचं आहे आणि हॉटस्पॉटसुद्धा ऑन करायचा आहे. आणि तुम्हाला तो हॉटस्पॉटचं इंटरनेट जे आहे ते तुमच्या कॉम्प्युटरला कनेक्ट करायचं आहे. कॉम्प्युटरला कनेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर अशी स्क्रीन ओपन होईल. इथे तुम्हाला सर्व्हर URL दिसत आहे. हा URL तुम्हाला कॉपी करायचा आहे आणि या URLला तुम्हाला कॉम्प्युटरमध्ये दिस पीसीमध्ये क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे ॲड नेटवर्क लोकेशनचा ऑप्शन दिसत आहे. या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. पुन्हा नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला तो जो ॲड्रेस आहे सर्व्हर URL तुम्हाला तो कॉपी करायचा आहे. मित्रांनो, हा URL तुम्ही कॉपी केल्यानंतर तुम्हाला इथे नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. पुन्हा नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे आणि पुन्हा एकदा नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फिनिशवर क्लिक करून तुम्ही पाहू शकता तुमच्या मोबाईलमधले सर्व फाइल्स जे आहे ते कॉम्प्युटरमध्ये पूर्णपणे ओपन झाले आहे. मित्रांनो, इथे फोटोज जे आहे ते ओपन झाले आहे. आता तुम्ही हिला इझिली राईट क्लिक करून कॉपी करून तुम्हाला जिथे हे पेस्ट करायचे आहे तुम्ही इथे हे इझिली पेस्ट करू शकता. इथे जो मित्रांनो हा फोटो जो आहे आपला पेस्ट झाला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही विदाऊट डेटा केबल मोबाईलमधली फाईल कॉम्प्युटरमध्ये आणि कॉम्प्युटरमधली फाईल मोबाईलमध्ये कॉपी करू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत आपला शेअर करा. तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.